नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या जो आहे तर शेवटचा श्रावण सोमवार आहे, म्हणून मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी, घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये लक्ष्मी येत नसेल तर मग आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतात. तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे दिव्याखाली ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला ही पूर्णपणे माहिती समजेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती असते की ती खूप कष्ट करते पण त्या व्यक्तीला कष्टाचं फळ मिळत नाही, किंवा घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा घरात पैसा येण्या अगोदरच मग तो घराबाहेरच खर्च होतो, कोणत्या ना कोणत्या कारणाने स्थिर राहत नाही. त्यावेळेस मग आपल्या घरामधली जी लक्ष्मी माता आहे तर ती स्थिर नाही, म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे. आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते, म्हणून या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आता लक्ष्मी येण्याची वेळ संध्याकाळी 6 ते 9 या वेळेतच हा उपाय करायचा आहे. आता ज्यांना नाही शक्य झालं 6 ते 9 तर त्यांनी मग संध्याकाळी 12 पर्यंत केलात तरीही चालेल, कारण की या वेळेमध्ये जर केलात तर लक्ष्मी येण्याची वेळ असते, मग घरामध्ये आपल्या वातावरण प्रसन्न असतं. माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय काय असतं तर घरामध्ये सगळं व्यवस्थित म्हणा, किंवा टापटीप स्वच्छता म्हणा, किंवा आपण किती स्वागत म्हणा, किंवा घर किती छान असं सुगंधित प्रसन्न करून ठेवतो, हे माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतं आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते. हा उपाय मग आपल्याला घरामध्ये का करायचा आहे, कारण की घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते, घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी, घरामध्ये पैसा टिकून राहावा, घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे व्हावे, म्हणून मग आपल्याला हा उपाय संध्याकाळी 6 ते 9 या वेळेतच करायचा आहे. आता घरामध्ये भरपूर पैसा येतो पण घरात टिकून राहत नाही, पैसा सतत खर्च होतो, किंवा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल, म्हणून मग आपल्याला देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे. त्या अगोदर आपल्याला आता प्रत्येक सोमवारी तरी आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करतो, छान अशी रांगोळी काढत असतो, दरवाजा पुढे फुलांचं आंब्यांच्या पानांचं म्हणा तोरण लावत असतो. माता लक्ष्मी म्हणजेच की आपली जी तुळशी माता आहे तर तुळशी मातेला आपण दिवा प्रज्वलित करत असतो, एखादी छोटीशी रांगोळी काढत असतो, माता लक्ष्मीचे पावलं काढत असतो. त्याच पद्धतीने हा जो शेवटचा सोमवार आहे या सोमवारी पण त्याच पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे, उपाय करायचा आहे. जास्त वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही, कारण आपण ज्या पद्धतीने सेवा करतो, ज्या पद्धतीने घर सजवतो ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, आणि आपण ज्या सेवा करतो त्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. तर मग आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे आणि एक तुळशी मातेजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. आता इतर दिवशी आपण जरी तुळशी मातेला दिवा लावलात किंवा नाही लावलात, पण शक्यतो दररोज दिवा लावायचा आहे, कारण की तुळशी माता ही माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं. आपण आपल्या माता लक्ष्मीला जर अंधारात ठेवले तर मग आपल्या घरामध्ये कधीच प्रकाश होत नाही, किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच टिकून राहत नाही, म्हणून मग तुम्ही शक्यतो दररोज दिवा लावायचा आहे. आता ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी मग सोमवारच्या दिवशी तरी आवर्जून दिवा लावायचा आहे, कारण की तुळस जी आहे तर माता लक्ष्मीचं रूप मानले जाते, म्हणून मग तुळशीला आपल्याला सोमवारच्या दिवशी दिवा लावायचा आहे. एक दिवा घ्यायचा आहे आणि तो दिवा आपल्याला चांगलाच घ्यायचा आहे. आता खराब वगैरे न घेता चांगलाच दिवा घेऊन मग तो तुटलेला न घेता, किंवा आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना चांगल्याच वस्तू घ्यायच्या आहेत. आता कोणताही घेऊ शकता तुम्ही, फक्त तो दिवा मग तुम्ही खराब काळा न घेता चांगला घ्यायचा आहे. आता दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल घेऊ शकता, पण शक्यतो तुम्ही गाईचंच तूप घ्यायचं आहे. नसेल तर मग तुम्ही त्यामध्ये थोडीशी हळद टाकून मग तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता, आणि दिव्याला थोडंसं हळद कुंकू एकत्र करायचं आहे आणि दिव्याला अर्पण करायचं आहे. आणि एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला, आणि त्यामध्ये काय करायचं आहे, हळदी कुंकू एकत्र केलेलं मग त्या प्लेटामध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिक हे प्रत्येक शुभतेच्या कार्यासाठी म्हणा किंवा कोणतेही शुभ कार्य करत असताना आपण स्वस्तिक काढलं जातं, तर मग स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. आणि तर नंतर काय करायचं आहे, दिव्याखाली आपल्याला आता हा जो सोमवार आहे तर या सोमवारची शिवामूठ आहे जव, तर मग आपल्याला त्या दिव्याखाली आपल्याला थोडेसे जव टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे जव नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग पांढऱ्या रंगाचे तांदूळ म्हणा, किंवा ते तांदूळ टाकत असताना अखंड तांदूळ पण तुम्ही टाकू शकता, पण कारण की ह्या सोमवारची शिवामूठ जव असल्यामुळे तुम्ही शक्यतो जवच टाकायचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला नाही उपलब्ध झाले तर मग त्या व्यक्तीने तांदूळ टाकला तरीही हरकत नाही, कारण आपण कोणताही दिवा प्रज्वलित करत असताना दिव्याखाली आपण तांदूळ टाकत असतो, म्हणून तांदूळ आपल्याला टाकायचा आहे.
आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आता माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी आपल्याला तांदूळ टाकले जातात. आणि कारण की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी म्हणून मग आपल्या घरामध्ये शुभ कार्य व्हावे म्हणून तांदूळ आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जातात. तर आपल्याला माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी ह्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहेत सगळ्या, आणि जे आपण स्वस्तिक काढलं आहे त्यावरती. आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, दिव्याची पूजा करायची आहे, दिव्याला धूप फूल अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे जव टाकायचे आहेत. आणि जव नसतील तुमच्याकडे तर तुम्ही पांढरे तांदूळ तुम्ही टाकू शकता. कारण की घरातील विवाह जुळून येत नसतील तर मग त्यावेळेस आपल्या विवाहामध्ये, घरातील मुलामुलींच्या विवाहामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर मग आपण दिव्यामध्ये जर जव टाकले तर त्या मुलामुलींचे अडथळे विवाहातले दूर होतात. त्याचबरोबर आपल्याला त्या दिव्यामध्ये एक विलायची टाकायची आहे आणि एक फूल असलेले लवंग टाकायचं आहे. आता लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हा जो दिवा आहे तर देवघरामध्ये, जिथे आपल्या देवघरात शिवलिंग आहे, आता तुम्ही म्हणा किंवा प्रत्येक घरामध्ये भगवान भोलेनाथाची पूजा ही मांडलीच जाते, तर तुम्ही तिथे पूजेच्या तिथे पण हा दिवा ठेवू शकता. किंवा ज्यांनी पूजा मांडली नसेल, मंदिरात पूजा केली असेल तर त्यांनी घरामध्ये देवघरात जिथे शिवलिंग आहे तर तिथे शिवलिंगापुढे हा दिवा जो आहे तर तिथे लावायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. आणि तर हा मंत्र जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. हा मंत्र जो आहे तर घरात म्हटल्यामुळे घरातील वाईट शक्ती, घरातील वाईट नकारात्मकता, अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. हा मंत्र म्हटल्यामुळे साक्षात महादेव प्रसन्न होतात. जर हा मंत्र म्हणजेच की म्हणणं नाही शक्य झालं तर तुम्ही हात जोडायचा आहे आणि पूजेपुढं म्हणा किंवा देवघरापुढे बसून तुम्ही हा मंत्र श्रवण केलात तरीही चालेल. मोबाईलवरती लावून म्हणा किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला येत असेल तर त्या व्यक्तीला म्हणायला सांगून तुम्ही फक्त हात जोडून माता लक्ष्मीला आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे. भगवान भोलेनाथाला तुमची इच्छा सांगायची आहे आणि प्रार्थना करायचं आहे. आणि मग हा जो दिवा आहे तर तो दिवा मग 2 तास तरी राहिला पाहिजे, एवढं त्या दिव्यामध्ये तूप आपल्याला टाकायचं आहे. आणि त्या दिव्याखाली आपण जे जव टाकले आहे किंवा तुम्ही तांदूळ टाकले असतील तर ते काय करायचं आहे, तर ते जे जव आहे ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता किंवा मग तुम्ही गाईला खायला घालू शकता. किंवा मग त्यातील जे लवंग आहे ते विलायची जी आहे तर ते तुम्ही मग निर्माल्यामध्ये टाकू शकता. आणि दिवा जो आहे तर हा दिवा स्वच्छ करून तुम्ही घरामध्ये इतर पूजेसाठी तो वापरू शकता. तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते, आपली जी कोणती कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होते. म्हणून हा शेवटचा सोमवार आहे, तर ह्या सोमवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. कारण की आपल्याला परत ही वर्षभर संधी नाही, कारण की ज्यावेळेस श्रावण महिना चालू होतो त्याच वेळेस मग आपल्याला ह्या सेवा उपाय करता येतात. तर हा उपाय करत असताना घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवून हा उपाय करायचा आहे. जर नाही शक्य झालं तर घराच्या खिडक्या तरी उघड्या ठेवून तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस तुम्ही घरातील इतर व्यक्तींना हा उपाय करायला सांगू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.